जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। सम्यक शिक्षण विचार मंच कोल्हापूर महाराष्ट्र राज्य जिल्हा स्तरावरील निबंध स्पर्धेत कुमारी केतकी पाटील प्रथम। सम्यक शिक्षण विचार मंच कोल्हापूर महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा स्तरावर निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आल्या। त्यामध्ये उषा राजे हायस्कूल कोल्हापूरची कुमारी केतकी पाटील ही प्रथम, तेजस कोपारडे तात्यासाहेब मुसळे विद्यालयाचा तेजस कोपारडे हा द्वितीय, तर विनायक हायस्कूल शहापूरची विद्यार्थिनी प्रांजल सुनील सुतार ही तृतीय क्रमांक पटकावला। कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, रमाबाई यांच्या प्रतिमेचे पूजनाचे झाली। पाहुण्यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय खंडेराव जगदाळे सर, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती हे होते। प्रास्ताविक व स्वागत माननीय भीमराव संगमित्रा सर, अध्यक्ष सम्यक शिक्षण विचार मंच कोल्हापूर यांनी केले। पाहुण्यांचा परिचय माननीय हेमंत धनवडे सर, इचलकरंजी शहर प्रमुख सम्यक शिक्षण यांनी केला। माननीय संजीव कांबळे सर, कार्याध्यक्ष सम्यक विचार मंच यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी माननीय राजाराम कोठावळे खजिनदार सचिव, माननीय पंडित कांबळे सर, जिल्हा उपाध्यक्ष PR कांबळे सर, पन्हाळा तालुका अध्यक्ष माननीय वंटे सर, करवीर तालुका अध्यक्ष उदय भोसले सर, संघटक गौतम कांबळे, माननीय जानराव, माननीय वसंत कांबळे सर, प्रवीण पालके सर, महिला प्रमुख सौ अश्विनी कांबळे मॅडम, सौ सविता हुपरीकर मॅडम, श्रीमती वंदना कांबळे मॅडम, सौ सुषमा कोठावळे मॅडम, सौ सुषमा शहापूरकर मॅडम, सौ अर्चना कांबळे मॅडम, सौ रोहिणी वंटे मॅडम, सौ सुनीता संगमित्रा मॅडम, सौ वर्षा धनवडे मॅडम, सौ ललिता कांबळे मॅडम या उपस्थित होत्या। यावेळी यांचा महिला दिनानिमित्त फेटा बांधून व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला। न्यूज चॅनल नेटवर्क सह बघितलं तर कोणतीही समस्या हे नक्कीच समाप्त होऊ शकते। फक्त त्यासाठी कष्ट करायला पाहिजे, त्यासाठी फक्त प्रयत्न करायला पाहिजे, तरच ते पूर्ण होऊ शकते। यासाठी या सम्यक विचार मंचाची स्थापना झाली आणि वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतले। यामधला सर्वात मोठा एक उद्देश होता की जे बहुजन समाजातील जे मुलं आहेत, जे युवक आहेत, जे युवती आहेत, यांचा लग्नाचा प्रश्न मोठा आहे असं आणि तो सुटत नाही। त्यामध्ये बऱ्याच अपेक्षा आहेत, पालकांच्या अपेक्षा आहेत, मुलांच्या अपेक्षा आहेत आणि यासाठी आम्ही सम्यक शिक्षण वधूवर एक ग्रुप तयार केला आणि या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 10 वधूवर मेळावे घेतले। जवळजवळ 8 लग्न त्या ठिकाणी झालेले आहेत। म्हणजे हा सुद्धा या समाजाचा प्रश्न होता, तो सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केला। तुमच्याविषयी सरांनी सगळं सांगितलंच आहे, परंतु ज्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र अत्याने ठेवलेलं आहे, आज आम्हाला पूर्ण अत्याने पगार आहे, पूर्ण आम्ही सांभाळलेले आहे। आमचे बंधू अत्याने पाहतोय आम्ही, ज्यांना अजून अनुदान नाही, ज्यांना अनुदान 40%, 20%, 60% झालं आहे, त्यांची काय अवस्था हे आम्ही पाहतो। फक्त त्यांच्याशी आम्ही सहानुभूती दर्शवतो, परंतु तुम्ही आपल्या घरादाराचा त्याग तर केलाच, एवढंच नव्हे तर ऊन, वारा, पाऊस या सर्व ऋतूमध्ये पायातलं चप्पल न घालता आपल्या सर्व बंधूंच्या साठी जाता, हे आमच्यासाठी फार मोठे आहे। सर, तुमच्यासारखे जर या राज्यामध्ये कार्यकर्ते झाले तर लवकरच अडचणी आपल्याला ते अनुदान अडचणी मिळेल। सर, होऊ घातलेला पुढच्या वर्षी शिक्षक आमदाराची निवडणूक आहे। मी मागच्या पंचवर्षीपासून तुमच्यावर आहे। सुरुवातीला मी देवेंद्र कांबळे ज्यावेळी आलो होतो त्यावेळी तुम्ही सांगितलं की नाही सर, यावेळी मला थांबावं लागेल आणि तुम्ही थांबला, पाठिंबा दिला आणि अस्करकर साहेब आमदार झाले। परंतु यावेळी आमच्या मनातला आमदार हा तुम्हीच असणार आहे। या ठिकाणी चांगलं होईल, कशातून होईल हे सांगता येत नाही। तुम्ही अभ्यास मस्त करताय, भरपूर 90% मार्क पडतात, 95% मार्क पडतात, तर भविष्यामध्ये त्यांना नोकरी मिळत नाही। जे स्किल डेव्हलपमेंट म्हणतो ना आपण, ते म्हणजे हे आता तुम्ही तुमच्या विचार मंचाने जे घेतलं निबंध स्पर्धा, त्याच्याबरोबर वक्तृत्व स्पर्धा सुद्धा घेत चला, कारण चांगले हस्ताक्षर असणारा देखील त्याला कुठं नाही नोकरी लागली तर ते स्वतःच्या हस्ताक्षरावर त्याचं भवितव्य घडवू शकतो।
एखादा चांगला वक्ता त्याला काय नाही येऊ दे, परंतु एखादा चांगला वक्ता असेल तर त्या वक्तृत्वातून त्याचं जीवन घडवू शकतो. फक्त पुस्तकी ज्ञान तुम्हाला उपयोगी होत नाही, नोकरी मिळवून देत नाही. मस्त 95% मार्क पडले आणि तुम्हाला नोकरी नाही. जरी तुम्हाला ग्रॅज्युएट झाला, काय झाला, एकदम गोल्ड मेडल मिळालं, नोकरी नाही. त्याच्यामध्ये स्किल पाहिजे तुम्हाला. आता शासनाने एक चांगली योजना आणली, त्याला कोणतं म्हणतात ते, भाजपच्या लोकांचं, ते कोणाला पटणार नाही, परंतु विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, जर तुम्हाला चांगले मार्क पडले आता 10वीला 12वीला, तर भविष्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएट होईपर्यंत तुम्हाला कॉल येतो नोकरीचा, डायरेक्ट भरती कॉल येतो सर. सरळ सेवा भरती म्हणतात त्या. जे विद्यार्थी गुणवंत यादीमध्ये असतात त्याची यादी शासनाकडे असते, ती यादीप्रमाणे शासन काय करतं, जिथं जागा रिक्त असतं तर ते त्यांना डायरेक्ट ऑर्डर काढतात. त्याला सरळ सेवा भरती म्हणतात. बरेच असे झाले का, बरेच. सांगायचं की सरांनी एकाच विषयाचा उल्लेख केला की छत्रपती शिवाजी राजे आत असते तर. हा तर विषय महत्वाचा आहे, नाही असं नाही, पण याच्या बरोबरीनं सर बाकीचे जे विषय होते ना, संत साहित्य व भारतीय संविधान, काय संबंध आहे ह्या दोन्ही गोष्टींचा, खूप जवळचा संबंध आहे अभ्यास केला तर. त्याच्या बरोबरीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य, हाही विषय महत्वाचा आहे. पर्यावरण व आपली जबाबदारी, बघा विषय कसे दिले होते. शिक्षण व अंधश्रद्धा, हा विषय द्यायचा हेतूच असा होता सर. बीएड झाले, बीएससी बीएड आहेत, एमएससी बीएड आहेत, गणित विज्ञान विषय शिकवतात आणि गाडीला लिंबोळीवरच्या बाजूला शाळेत येतात. अशा शिक्षकांच्यामध्ये थोडाफार सुधारणा व्हावी, विद्यार्थ्यांच्यामध्ये पण व्हावी असा विचार करूनच आम्ही हा विषय दिलेला होता. आणि शेवटचा विषय होता ज्ञानज्योती सावित्रीबाई यांचे जीवन कार्य. असे हे सगळे विषय एकापेक्षा एक सरस विचार करून विषय दिलेले होते आणि याचा फायदा झाला. नक्कीच मुलांनी खूप अभ्यास केलेला आहे आणि खूप चांगले चांगले निबंध आलेले आहेत. परीक्षकांच्याकडून आम्हाला ह्याच्यावर बातम्या समजल्या. खूप परीक्षण करताना कुणाचा पहिला नंबर द्यावा, कुणाचा दुसरा द्यावा, असं अवघड झालं होतं त्या परीक्षकांना. त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आमचे मार्गदर्शक, शिक्षकांचे कैवारी, शिक्षकांसाठी अहोरात्र झटणारे आणि शिक्षकांसाठीच राहणारे, जीवन जगणारे आदरणीय आमचे नेते चंद्रराव जगदाळे सर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक मी आभार मानतो. कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.